Hello everyone, welcome to my channel. And if you're already subscribed, then welcome back to our channel. MBBS with Akash. My name is Akash Bende. My name is Sri Prasad Yadav. My name is Aditya Karsil. My name is Aditya Gorpade and we are currently studying in 4th year at JMC Mirrors. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा नीट निकालापासून ऍडमिशन पर्यंतचा प्रवास. तर आज मी या विषयावर माझ्या बॅचमेट सोबत चर्चा करणार आहे. तर श्री प्रसाद, पहिला प्रश्न, नीटचा निकाल आला तेव्हा तुमची पहिली रिएक्शन काय होती? पहिली रिॲक्शन तर निकाल आल्यानंतर खूप खुश झालेलो मी. घरचेही खूप खुश होते आणि जसा माहोल चाललेला टेन्स की ह्यावेळेस होईल काय नाही, कारण फर्स्ट अटेम्प्ट होता. पण चांगला ऑल इंडिया रँक आला आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल याची खात्री होती. त्यामुळं घरी खूप प्रसन्न वातावरण होतं. हा, आदित्य काशी, तुझा काय अनुभव होता? तर माझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तर शॉकची होती. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढा चांगला रिझल्ट येईल. माझा जसा अटेम्प्ट गेलता, माझे जसे प्रश्न जे सुटलेले त्याच्यावरून मला वाटलं नव्हतं मार्क्स एवढे येतील. पण रिझल्ट चांगला आला, घरचे खुश होते आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळून जाईल हे माहीत होतं. आदित्य गोरपडे, तू सांग. तर माझा सेकंड अटेम्प्ट होता, त्यामुळे जसा रिझल्ट आला तसं मी खूपच खुश होतो आणि घरी पण सगळं वातावरण चांगलं झालेलं, कारण कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला भेटेल ॲडमिशन असं फिक्स तरी होतं, त्यामुळे चांगलं होतं. तर तुझा हा दुसरा अटेम्प्ट होता. हो, तर पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस रिएक्शन कशी होती? फर्स्ट अटेम्प्ट जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी मार्क कमीच होते आणि म्हणजे वाईट वाटलं की एवढं मार्क पडले नाहीत आपल्याला की आपल्याला गव्हर्नमेंट सीट वगैरे भेटून जाईल यातून. पण मला माहिती होतं की नेक्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर करू शकतो, त्यामुळे मी नेक्स्ट अटेम्प्ट दिला आणि मी आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं शिकतो. छान. काउन्सिलिंग दरम्यान कुणाकडून गायडन्स घेतलं होतं का? तर मी जे अकॅडमीला होतो त्या अकॅडमीनेच आम्हाला गायडन्स दिलेलं. मी असं बाहेर कोणाकडून प्रायव्हेट गायडन्स घेतलं नाही. अकॅडमीनेच आमचं काउन्सिलिंगचं प्रोसेस, फॉर्म फिलिंग ते सगळं अकॅडमीकडूनच झालं. मी इचलकरंजीच्या अशोक शेट्टी सरांच्याकडे काउन्सिलिंग केलं. मी सांगलीमध्ये प्रायव्हेट काउन्सिलिंग घेतलेलं, तिथंच नीटचा फॉर्म भरलेला आणि बाकी काउन्सिलिंगची प्रोसेस तिथेच केलेली. तर पुढचा प्रश्न, प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला होता की फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच लक्ष होतं? तर प्रायव्हेट कॉलेजचा विचार असा काही केला नव्हता, कारण पेपर चांगले गेलेले आणि रिझल्ट नंतरचे मार्क्स आले त्याच्यावरून पण वाटलेलं की प्रायव्हेट कॉलेजचा विचार नाही करावा लागणार. गव्हर्नमेंट कॉलेज कुठल्याही असं फिक्स ठरवलं नव्हतं, बट एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल याची खात्री होती. मी पण असा काही विचार वगैरे असा केला होता प्रायव्हेटचा, कारण माहीत होतं की भेटून जाईल गव्हर्नमेंट आपल्याला. घरातून आधीच सांगितलं होतं की प्रायव्हेट वगैरे काही भेटणार नाही, करायचं करा गव्हर्नमेंटमध्ये. या दोघांनी जसं सांगितलं तसंच माझंही. जेवढे मार्क पडलेले त्या मार्काने मला गव्हर्नमेंट सीट निवांत मिळत होती. तर प्रायव्हेट कॉलेजचा विचार करण्याचा प्रश्नच येतो. तर नीट निकाल आल्यानंतर आई वडिलांच्या अपेक्षा काय होती? अपेक्षा हीच होती की एका चांगल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळून जावं, म्हणजे लाईफ सेटल होऊन जाईल असं त्यांचं आयडिया आहे. अपेक्षा होती की म्हणजे मुंबईत वगैरे एखादं भेटावं, पण काही नाही, जीएमसीवरच भेटलं चांगलं जाईल. मी ज्या भागात राहतोय त्या भागाचं वातावरण आणि या भागाचं वातावरण ऑलमोस्ट सेम आहे. घरी जाणं येणे मला सोपं पडतंय, छान वाटते कॉलेज. किती दूर आहे घर आणि कॉलेज? इथून एका तासाभरात मी घरी पोहोचू शकते. तुम्ही? मग 2-2.5 तास. 2-2.5 तास. तुम्ही? 1.5 तासच जाते. आणि कसं जाता घरी? कसं जाता? बाईकने. तिघांकडे पण बाईक हो. आहे? अरे वा. तर पुढचा प्रश्न, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पहिला दिवस कसा वाटला? पहिला दिवस एक्साइटमेंट होती, कारण नवीन नवीन लोक भेटत होते, आपले मित्र वगैरे नवीन बनत होते. डीन सायटिस वगैरे पण होतं, त्यामुळे फर्स्ट टाइम ॲप्रन वगैरे घालायची संधी भेटलेली. तेच म्हणजे ज्यासाठी एवढी मेहनत घेतलेली ती सफल झाली होती, त्यामुळे छान वाटत होतं. पहिल्याच दिवशी शेवटच्या बेंचवर बसायचं भाग्य मिळालं मला. त्यामुळे पहिलाच दिवस मेडिकल कॉलेजचा आहे, इथून शेवटच्या बेंचपासून चालवला. पण अभ्यास पण आम्ही करत राहतोय नेहमी आणि छान वाटलं वातावरण. इथले मित्र वगैरे चांगले भेटले आणि अभ्यासाचं डिस्कशन आमच्यात भरपूर होते. पहिला दिवस स्पेसिफिकली सांगायचं झालं तर डीन्स ॲड्रेस कोर्ट सेरेमनी होती. तो स्पेशल मोमेंट होता, कारण जेव्हा तो कोर्ट डीन सरांकडून आपल्याला घातला गेला
तेव्हा असं वाटत होतं की जे सगळं कष्ट केलं, जे नीट ज्या नीट मधून गेलो आपण, ते सगळं सारखी लागलं. तर पुढचा प्रश्न की जीएमसी मिरजच का? तर जेव्हा आपली ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली तेव्हा मला फर्स्ट राऊंडला जीएमसी मिरज भेटलेलं आणि सेकंड राऊंडला मला आरजीएमसी ठाणे भेटत होतं. मग मी ठाण्याला जाऊन कॉलेज चेक करून आलो. तर ते कॉलेज एवढं मला जास्त आवडलं नाही. मिरजचं जे वातावरण आहे, मिरजच्या कॉलेजची जी लेगसी आहे आणि इतर सगळे फॅक्टर्स आहेत, त्याच्यामुळं मिरज मला टॉप प्रायोरिटी त्या टाइमला वाटली. मग मी फर्स्ट राऊंडला आलतो आणि फर्स्ट राऊंडला रिटर्न केलं. फर्स्ट राऊंड मलाही फर्स्ट राऊंडलाच मिळालं होतं मिरज. सेकंड राऊंडसाठी वाट बघायची चालू होता विचार, पण वाटलं की चांगलं कॉलेज आहे आणि मम्मी पप्पा पण सांगलीला शिकायला होते, त्यांचं पण होतं की चालीतच, त्यामुळे केलं आम्ही रिटर्न, फर्स्ट राऊंडला रिटर्न केलं. मला फर्स्ट राऊंडला जीएमसी कोल्हापूर भेटली, पण माझा मित्र जिनेंद्र तो फर्स्ट राऊंडला इथं मिरजला लागलेला. माझ्यासोबत आर्यमन सुद्धा जीएमसी कोल्हापूरला होता. आम्ही तिघांनी काय ठरवलं की जर आपल्याला तिघांना एकाच कॉलेजमध्ये मिळत आहे, आम्ही अकॅडमी पासून एकत्र आहोत, एकाच कॉलेजमध्ये मिळत आहे तर सोपं होऊन जाईल सगळ्यांना आणि आम्ही सगळे जवळजवळ राहणारेच आहोत, त्यामुळे तिघांना एकत्र मिळालं, रूममेट पण झालो इथे, त्यामुळे आमचा प्रवास अतिशय सुखकर होईल याच हिशोबाने आम्ही जीएमसी मिरज निवडलो. जसं श्रीप्रसाद म्हणाला तसं मित्र हा पण एक मेन फॅक्टर होता. म्हणजे माझ्या अकॅडमीतून माझा जो ग्रुप होता, जसं आम्ही स्टडी करायचो, वर्गातला जो ग्रुप होता तो आहे तसा ग्रुप जीएमसी मिरजला फर्स्ट राऊंडला आला. मग आम्ही असं ठरवलं की फर्स्ट राऊंड आहे, सगळे एकत्र आहे तर रिटेन करू. तो एक मेन फॅक्टर होता रिटेन करायला. तर पुढचा प्रश्न, तुम्हाला ऍडमिशनच्या अगोदर जसं जीएमसी मिरज वाटत होतं तसं ऍडमिशन घेतल्यानंतर वाटते का? ॲडमिशनच्या आधी एक आउट ऑफ रिस्पेक्ट बघत होतो जीएमसी मिरजला, पण जेव्हा आपण या कॉलेजला आलो तेव्हा रिस्पेक्ट अजून वाढली. कारण का इथं आल्यावर बघितलं की ॲक्च्युली स्ट्रगल काय चालू असतो. इथे सिनियर्सला, टीचर्सला, प्रोफेसर्सला, डॉक्टर्सला बघितलं आणि ॲक्च्युअल प्रोसेस कशी असते, काय असते, किती स्ट्रगल्स असतात हे कळाले. इथलं वातावरण, इथलं कॅम्पस बघितल्यावर अजून कॉलेज आवडलं. श्रीप्रसाद, तर कॉलेज घेण्याआधी मी या कॉलेजच्या बाहेरच्या फक्त भिंती बघितलेल्या. कॉलेज मिळाल्यानंतर त्या भिंती पलीकडील यारी, दोस्ती, मजा मस्ती हे सर्व अनुभवायचं मला भाग्य मिळालं. त्यामुळे हे व्यक्त करू शकत नाही की किती चांगला एक्सपिरियन्स होता हा माझा. कॉलेजला याच्यापूर्वी ऐकलं होतं की म्हणजे मिरजचं नाव खूप आहे, की म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे, परत खूप नावाजलेलं कॉलेज आहे. पण इथं आल्यावरती कळालं की आपलं कॉलेज का नावाजलेलं इतकं आहे आणि मग एवढी लोक का आपल्या कॉलेजची इज्जत करतात ती कळत. महत्वाची गोष्ट म्हणजे या कॉलेजला 2 हॉस्पिटल अटॅच आहेत, त्यामुळे इथं जो पेशंट फ्लो आहे तो खूप चांगला आहे. त्यामुळे व्हरायटी ऑफ पेशंट आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आपला अनुभव वाढतोय, आपला एक्सपिरियन्स वाढतोय, ते भविष्यात नक्कीच आपल्याला कामी येणार आहे. तर पुढचा प्रश्न, नीट निकाल अगोदरची तुम्ही आणि ऍडमिशन मिळाल्यानंतरची तुम्ही, काय फरक? तर ॲक्च्युली कॉलेजमुळं भरपूर फरक आला स्वभावामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये. म्हणजे नीटच्या परीक्षेच्या अगोदर असं पूर्ण वेळ नीटचा अभ्यास, पहिलं शाळेची 10वी, मग 11वी 12वी नीट, पूर्ण वेळ अभ्यासात होतं. असं मित्रांसोबत फिरणं हे ते कधी असं करता आलं. बट नीट झाल्यावर ते सगळं करू शकलो. नीट झाल्यावर जे काय आधी खेळ सोडलेले ते परत खेळायला चालू केले, आधी फिरलो नव्हतं ते परत फिरायला चालू केलं. नीट पूर्वी असं होतं की म्हणजे फक्त एकट्याच असं चाललेलं की बाकी कोणाचा एवढा जास्त इंटरफेअर नव्हता. मित्र वगैरे फक्त तेवढेच की म्हणजे अभ्यास वगैरे त्यापुरतेच होते, बाकी काहीच नव्हतं. पण कॉलेजला आल्यावर मित्र भेटले, ट्रिप्स निघाल्या, त्यामुळे एक परत नवीन म्हणजे आपण नवीन ठिकाणी आलोय, स्वतः एक तर राहतोय त्या ठिकाणी आधी आपलं घर सोडून, त्यामुळे एक थोडी मॅच्युरिटी पण येत गेली. तर नीट पूर्वी नेहमी अभ्यासातच असायचो, त्यामुळे बाकीच्या काहीच गोष्टीमध्ये लक्ष नसायचं. आता नीट झाल्यानंतर घरी असं होतंय की नीटचा अभ्यास करतोय तर मुलगा त्याचाच अभ्यास करू दे, बाकीच त्याला काही टेन्शन देऊ नये. घरच्या काही कामांमध्येही मी मदत करतोय, परत बाकीच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याही मी पार पाडतोय आणि एक मॅच्युरिटी येऊन जाते कॉलेज मिळाल्यानंतर की आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही, आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपण ठरवू शकतो.
तरी कॉलेजमध्ये आल्यानंतर ते मला समजून आलं. तर मित्रांनो, तुमच्याशी आज बोलून छान वाटलं. तर आपण अजून अशा नवीन विषयावर बोलत राहू. आणि ऑडियन्सला जर अजून असे विषय हवे असतील तर आपण त्या विषयांवर व्हिडिओ आणतच राहू. नक्की नक्की. लाईक, शेअर, सबस्क्राईब. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा माझा अभ्यास इथं सिद्धू मुसेया. अशोक शेट्टी सर. मी आता ते फ्रेम सरळ काय नाही मी बी